रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या कथासंग्रहातून कृष्णकन्या नावाची कथा. ही गोष्ट सुरू होते ती मी कॉलेजात 3ऱ्या वर्षाला असताना. माझा विषय अर्थशास्त्र होता. एखाद्या बँकेत किंवा कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून मी तो घेतला होता. तशी आताही मला एक साधीशी नोकरी होतीच. एका ऑडिटर्स फर्ममध्ये कारकुनाची नोकरी करूनच मी कॉलेज शिक्षण घेत होतो. 6 वाजता ऑफिस सुटले की मी तडक कॉलेजात जात असे. लेक्चर्स सकाळी असायची. कॉलेज लायब्ररीत 7च्या मानाने अभ्यासाला सुरुवात करीत असे. 9:30 वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत माझा चांगला 2-2.5 तास अभ्यास होई. माझ्यासारख्या ज्यांच्या घरी अभ्यासासाठी पुरेशी निवांत जागा नाही अशा विद्यार्थ्यांना आमच्या या उशिरापर्यंत उघडे राहणाऱ्या लायब्ररीचा मोठाच आधार होता. माझ्यासारखे उशिरापर्यंत अभ्यास करीत बसणारे विद्यार्थी थोडेच असल्यामुळे त्यावेळी लायब्ररीत विलक्षण शांतता असे. त्यातून लायब्ररी खूपच प्रशस्त होती. मध्यभागी एक मोठा हॉल, त्यात लायब्ररियनचा काउंटर, दोन्ही बाजूंनी पुस्तकाच्या कपाटांनी तयार केलेली छोटी छोटी क्युबिकल्स आणि एका बाजूला पार्टिशन टाकून तयार केलेले 2 पुस्तकाच्या कपाटांनी भरलेल्या खोल्या म्हणाव्यात असे विस्तृत चौरस. एका 2 चौरसांपैकी एकाच्या मधोमध असलेलं टेबल आणि 2 खुर्च्या ही माझी वहिवाटीच्या हक्काची जागा. पार्टिशनमुळे इथून तर लायब्ररी देखील पूर्णपणे दिसत नसे. एकदा का स्वतःला हवी ती पुस्तके काढून घेतली की 2-2.5 तास सगळ्या जगालाच विसरून जाता येई. ही खोली मला विशेष आवडण्याचं कारण म्हणजे तिथली प्रकाश योजना. वरून खालपर्यंत आलेल्या नेमका पुस्तकावर प्रकाश टाकणारा एकच एक टांगता दिवा, लॅम्पशेडमधला पुरेसा उजेडाचा बल्ब, बाकी सर्वत्र अंधार. लायब्ररीतल्या पूर्ण निशब्द शांततेला हा अंधारात एकारलेला प्रकाश अधिकच गहिरा करून टाकत असे. त्या दिवशी मी कॉलेज कॅन्टीनमध्ये चहा घेतला. बाथरूममध्ये जाऊन तोंड स्वच्छ धुतलं. काउंटरवरून पुस्तकं घेतली आणि माझ्या नेहमीच्या जागी आलो. जागा जाण्याची भीती नव्हती, कारण ती अगदीच एका बाजूला मर्यादित प्रकाशात असल्यामुळे कोणीच तिथे बसण्याचा धीर करीत नसे. जशी काही ती माझी एकट्याची स्पेशल जागा होती आणि हे सर्वांना माहीत होतं, म्हणून मी थोड्या बेफिकिरीनेच पार्टिशनमधून आत प्रवेश केला. पाहतो तर आज जागा मोकळी नव्हती. एक तरुण मुलगी माझ्या नेहमीच्या खुर्चीवर बसली होती. दुसऱ्या खुर्चीवर तिने पर्स ठेवली होती. अचानक असं काही अनपेक्षित दिसल्यामुळे मी दचकलो. माझा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला गोंधळात टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ती मुलगी टेबलावर डोकं टेकून बसली होती. रडत असावी बहुतेक. काय करावं मला काहीच सुचेना. क्षणभर मी तसाच उभा राहिलो. माझ्या चाहुलीनेच बहुधा तिने मान वर उचलली. पदराने डोळे पुसले. ती नाकी डोळी नीटस नव्हे सरस म्हणावे अशी होती. मात्र केसांची एकच घट्ट वेणी घातल्यामुळे काकूबाई दिसत होती. मी तिला म्हटलं, तुम्ही माझ्या जागेवर बसला आहात. ती अतिशय कावरीबावरी झाली. म्हणाली, नाही हो, मी रोजच यावेळी इथे बसते अभ्यासाला. काय तापा मारता. मी थोडं चिडून म्हटलं, तुम्ही कशा बसत असाल इथं? गेली 2 वर्ष तर सलग मीच बसतो इथे. अगदी सुट्टीच्या दिवसात सुद्धा
मी नाही ते कधी पाहिलं तुम्हाला. यावर तिच्याकडे उत्तर नव्हतं. ती तेच तेच पुन्हा पुन्हा सांगत राहिली. मी इथे येऊन अभ्यासाला बसते, नेहमी बसते. याचा अर्थ मी एवढाच लावला की ही आज आली असेल पहिल्यांदाच, पण जागा आवडल्यामुळे काहीतरी सांगून ती बळकावू पाहते. ठीक आहे, वाद घालण्यात तरी वेळ कशाला घालवावा. पाहूया तर खरं ही कंपनीला कशी आहे ते. म्हणून मी थोडं उपराधानच म्हटलं, पण मी इथे बसायला तुमची हरकत नाही ना? अय्या, माझी कसली हरकत. तिढा सुटल्यामुळे तिला एकदम मोकळं वाटलं. बसा ना. तिने दुसऱ्या खुर्चीवरची आपली पर्स काढून घेतली आणि ती स्वतःच्या खुर्चीला लटकवली. मी नेहमीप्रमाणे टेबलवर पुस्तकं न पसरता ती खालीच ठेवली आणि एक पुस्तक टेबलाला जेमतेम टेकवून वाचू लागलो. टेबलावर जागा आहे हं, पाहिजे तर. ती थोडीफार आवराआवर करून टेबल रिकामं करीत म्हणाली. थँक्स, मी चिडकटपणेच म्हटलं. आम्ही दोघंही वाचू लागलो. ती मधून पुस्तकावर पेन्सिलने खुणासुद्धा करीत होती. कदाचित हा देखावाच असेल माझ्यासाठी. ती मगा रडत होती हे माझ्या लक्षात आलं नसेल अशी तिला आशा असेल का? जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. आपण आपला अभ्यास करावा. पण छे, अभ्यासात लक्षच लागेना. रोज अगदी पूर्ण एकांतात अभ्यास करण्याची सवय झालेली. मग आज अगदी 2 फुटांवर ही तरुण मुलगी बसलेली असताना शिवाय एक विचार पुन्हा सतावत होता. उद्यापासून ही रोजच माझी जागा अडवून बसणार का? पण ते तिला विचारून उपयोग नव्हता. ही जागा तिचीच आहे हे ती मगापासून ठामपणे सांगतच होती. अचानकपणे मी तिला विचारून गेलो, तुम्हाला बरं नाही आहे का? नाही, बरं आहे की, ती दचकून म्हणाली. मग घाईघाईने वाचू लागली. क्षणभराने वर पाहून तिने विचारलं, का असं का वाटलं? मी आलो तेव्हा तुम्ही टेबलावर डोके टेकून रडत होता. छे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला, ती म्हणाली. काही न सुचल्याप्रमाणे तिने पुस्तकावर 1-2 खुणा केल्या आणि अचानक तिला रडण्याचा उमाळा आला. पदर तोंडावर धरून ती मुसमुसू लागली. क्षणभर मी तिला आपणच शांत होऊ दिलं. मग अगदी शांत स्वरात विचारलं, मला सांगाल का काय झालंय ते? वडिलांनी मला बंदी केली आहे कॉलेजात शिकायची. 2ऱ्या वर्षाची परीक्षाच द्यायची नाही म्हणतात. का पण? माझ्या मोठ्या बहिणीनं कॉलेजमधल्या मित्राशी प्रेमविवाह केला. त्यांच्या मते त्यांचा हात धरून पळून गेली ती. त्याचा हात धरून पळून गेली ती. आता मी असं काही करीन याची काळजी वाटते त्यांना. म्हणून म्हणतात, पुष्कळ झालं कॉलेज, लग्न कर आणि मार्गाला लाग. पण मला तर शिकायचंय, पुढे MA व्हायचंय. मग तसं समजावून का नाही देत वडिलांना? ते कुणाचंच ऐकणार नाहीत. पक्के हटवादी आहेत. घरात आणखी कोण असतं? धाकटा भाऊ, तो अजून शाळेत आहे. आई नाही. घरची परिस्थिती बरी आहे. वडिलांचा प्रेस आहे, तो बरा चालतो. मला नोकरी बिकरी कधीच करू देणार नाहीत ते. घरात आहेस तोवर मी समर्थ आहे काळजी घ्यायला असं म्हणतात. नंतर नवरा घेईल काळजी. बस, मी माझ्या मनाचं काही करायचं नाही. असं कसं चालेल? कुठल्या काळात राहताय तुम्ही? काळ बदलतोय हे मानायलाच तयार नाहीत ते. छे, वर्ष फुकट घालवून चालायचं नाही. फॉर्म भरायलाच हवा, मी ठामपणे म्हणालो. एकदा राहिली परीक्षा की कायमची राहील. तिला पुन्हा रडू येईलसं वाटलं. मी बोलू का त्यांच्याशी? तुम्ही? त्याही अवस्थेत तिला हसू आलं.
आपली आत्ताची तर ओळख तुमचं का म्हणून ऐकतील ते? उलट तुम्ही माझ्याबरोबर आल्यानं त्यांची खात्रीच होईल की मी देखील ताईसारखं. जरा वेळ आम्ही गप्पच बसलो. अभ्यासाचे नाटक करीत राहिलो. मग मी विचारलं, नाव काही कळलं ना? नाव नाही कळलं तुमचं? कृष्णकन्या. ती म्हणाली, खरं नाव नाही, टोपण नाव आहे. नानांचं नाव कृष्णराव, म्हणून मी कृष्णकन्या. त्यांनीच सुचवलं हे नाव. या नावानं मी मासिक अनुरंजनमध्ये कविता लिहिते, कधीकधी छोट्या कथाही लिहिते. तेही नाना चालवून घेतात. हे त्यांचं नाव दिसतं म्हणूनच. ही मुलगी कविता लिहिते, कथा लिहिते आणि तरी तिचे वडील तिचं शिक्षण थांबवणार आहेत. अजबच आहे. आज अभ्यास होईल असं चिन्ह दिसेना. रोजच सवयीच्या गोष्टीपेक्षा इतकं वेगवेगळं काही घडत असताना मन अभ्यासावर एकाग्र होणार तरी कसं? शेवटी मी तिला म्हटलं, एवढ्या रात्री तुम्ही एकट्याच घरी जाणार? हो, नेहमीच जाते. तिच्या नेहमीचने मला पुन्हा दाताखाली खडा यावा तसं झालं. मी तर हिला आज प्रथमच पाहत होतो. अर्थात तिचा दावा वेगळाच होता. जवळच आहे माझं घर. ती म्हणाली, नाही, मी निघतोच आहे आता, म्हणून विचारलं. शेवटी आम्ही पुस्तकं गोळा केली. मी काउंटरवर पुस्तकं परत करायला गेलो. माझी वही पुस्तकं घेण्यासाठी मी खोलीतल्या टेबलाशी परत गेलो, तोवर ती निघून गेलेली होती. अशी कशी गेली ती? मी सोबत येईन या भीतीपोटी घाईघाईने निघून गेली का? कोण जाणे. जिची आपल्याला फारशी माहिती नाही तिच्याविषयी विचार तरी काय करणार? तीही थोड्याशा गोंधळलेल्याच अवस्थेत मी त्या रात्री घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी ठरवून टाकलं होतं की आज तिच्याबरोबर जायचं, तिचं घर पाहून ठेवायचं. शक्य झाल्यास तिच्या वडिलांची, त्या कृष्णरावांची भेट घ्यायची आणि त्याहून पुढचं शक्य झाल्यास त्यांना समजावून द्यायचं की आजच्या काळात कोणी आपल्या मुलीला, त्यातून जिला लिहिण्या वाचण्याची खासच आवड आहे अशा मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवीत नाही. हे सगळं कसं जमवायचं याचेच विचार मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये करीत असताना माझ्या डोक्यात येत राहिले. मध्येच असेही वाटून जाई की तिने केसांची अशी घट्ट वेणी घातली नाही तर ती अधिक मॉडर्न, अधिक आकर्षक दिसेल. तिचा विचार करीत आज मी थोडा लवकरच लायब्ररीत पोहोचलो. माझी नेहमीची जागा अडवली. पुस्तक उघडलं, पण मन तिचीच वाट पाहत राहिलं. पण आज ती आलीच नाही. मला बरंच हिरमुसल्यासारखं झालं. असंही मनात येऊन गेलं की कालची तिची भेट ही खरीखुरी नव्हतीच. बहुधा ते एक स्वप्न असावं. पण स्वप्न इतकं तपशीलवार? अर्थात ते स्वप्न नव्हतं हे लगेच सिद्ध झालं. कारण तिसऱ्या दिवशी ती माझ्या आधी येऊन काहीतरी लिहित बसली होती. वेणी तशीच घट्ट, फिरत्या अंजिरी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा फुग्यांचा हातांचा ब्लाऊज. मला पाहताच तिने वहीतून डोकं वर उचललं. तिचा चेहरा उजळला. ती हसून म्हणाली, या. काल नाही आलात? मी विचारलं. तुम्ही वाट पाहिलीत? तिने उलट विचारलं. हो, म्हणजे नाही, वाट अशी नाही, पण तुम्ही आला का नाहीत? भावाला बरं नव्हतं. पुष्कळच आजारी आहे तो. काही वेळ आम्ही गप्पच राहिलो. मी विचारलं, लिहित काय होता? कविता? अय्या नाही. एकसारख्या कविता कुठून सुचणार? क्वचितच कधीतरी, पण
एरवीच मी स्वतःला येत असलेल्या अनुभवांविषयी लिहून ठेवते. काही वेगळं असलं तर. का पुढं मागं आत्मचरित्र लिहिण्याचा विचार आहे का? छे हो, आत्मचरित्र खूप मोठी माणसं लिहितात नाही का? पण काय हो, काय होईल माझ्यासारख्या सामान्य मुलीनं आत्मचरित्र लिहिलं तर ती सामान्य राहणार नाही, मी म्हटलं. ती हसली. हसताना ती इतकी मोकळी व्हायची की तिचा तो काकूबाईपणा कुठच्या कुठे जायचा. आज आपण जरा लवकर निघू, मी म्हटलं. म्हणजे बरोबरच बाहेर पडू. परवाच्या सारख्या आधी पळून जाऊ नका. ती काहीच बोलली नाही. मीच पुढे म्हणालो, मी तुमच्याबरोबर तुमचा घरी येणार आहे. ती खूप बावरली. बहुधा तिला माझी तिच्या त्या कृष्णरावांची काही बोलाचाली होईल याची भीती वाटली असावी. ती दूर करण्यासाठी मी म्हटलं, तुमचा भाऊ आजारी आहे ना, त्याला बघून जाईन, चालेल ना? ती हो नाही काहीच म्हणाली नाही. मात्र आम्ही थोडे लवकर हो आणि एकत्र निघालो. ती फारशी बोलत नव्हती. मुळातच ती थोडी अबोलच असावी. एखादा प्रश्न विचारायची, त्यावर माझीच बडबड चालू व्हायची. मी रोज बसने घरी जायचो, पण आज तिने तिचं घर जवळच असल्याचं सांगितल्यामुळे मी तिच्याबरोबर पायीच निघालो. अचानक माझ्या लक्षात आलं की मी एका अनोळखी रस्त्याने चाललो आहे. आजूबाजूची वस्ती काहीशी विरळ होती. तिथे फारसा दिव्यांचा लखलखाट नव्हता. 2-4 घरांमध्ये दिवे जळत होते, तेवढेच. रस्त्यांवर म्युन्सिपाल्टीचा दिवा मात्र लागला होता. दुकानं तर बंदच झाली होती, पण रस्त्यातही फारशी वर्दळ नव्हती. शहराच्या या अशा शांत भागात मी यापूर्वी कधीच आलो नाही. असं कसं झालं? मी काही निष्कर्षाला पोहोचण्याच्या आतच आम्ही तळमजल्यावरच्या एका खोलीशी पोचलो. तिने दाराची कडी वाजवली आणि म्हटलं, नाना, मी आहे. त्याबरोबर एका मध्यमवयीन गृहस्थाने दार उघडलं. बहुधा हेच कृष्णराव असावेत. टक्कल आणि उद्विग्न चेहरा यांच्यामुळे ते वयापेक्षा अधिक वयस्कर वाटत होते. धोतर नेसले होते, बाकी उघडेबंब. दारातच त्यांनी विचारलं, हे कोण? आमच्या कॉलेजात असतात, ती म्हणाली. कालपरवाचीच ओळख. पुढे तिने घाईघाईने सांगून टाकलं, बाळूला बघायला आलेत. नमस्कार, मी म्हणालो. मग बाळूकडे गेलो. खूपच आजारी दिसतोय हा. मला वाटतं शुद्धीतसुद्धा नाही आहे. मलेरिया झालाय त्याला. तसं गेले 3 दिवस आम्ही क्विनाईन देतोय, पण काही उपयोग होत नाही. डॉक्टर म्हणतात हळूहळू बरं वाटेल त्याला. क्विनाईन? अजून तुम्ही त्याला क्विनाईन देता? आजकाल तर कितीतरी नवीन औषधं निघाली आहेत. तुम्ही डॉक्टर आहात वाटतं? कृष्णरावांनी थोडं खरोखरीच्या कुतूहलानं, थोडं उपरोधानं विचारलं. नाही, पण माझा एक मित्र आहे डॉक्टर गुप्ता म्हणून, मी घाईनं सांगितलं. विचार न घेताच मी बाळूला उचलून घेऊन बाहेर आलो. ते माझ्या पाठोपाठच अंगात शर्ट चरवीत बाहेर आले. ती मात्र जे काय होतंय त्याकडे काहीशी विस्मयाने, काहीशी आदराने पाहत दारातच उभी राहिली. बाळू 15-1 वर्षाचा असावा, पण मुळातच कृश असावा. त्यातून आता तो आजाराने इतका अशक्त झाला होता की त्याला उचलणं फारसं कठीण नव्हतं. तरीही
गाडीची काही व्यवस्था करायलाच हवी होती. रस्त्यावर तर चिटपाखरू नव्हतं. एवढ्यात कुठूनशी एक घोडागाडी आली. मी ती थांबवली. गाडीवाल्याशी काही न बोलता मी सरळ बाजूला आत टाकलं. कृष्णराव माझ्या मागोमाग गाडीत चढून बसले. मी पत्ता सांगितला, पण गाडीवाला हलेना. पुन्हा समजावून सांगितला तरी अर्थबोध न झाल्यासारखा तो जागेवरच थांबून राहिला. मी अजिजीने म्हटलं, चल बाबा, पोरगा आजारी आहे. तशी तो अनिश्चितपणे निघाला, पण 10-1 मिनिटांनी थांबला. मी हटकलं. चल ना, अजून लांब आहे डॉक्टर गुप्तांचं क्लिनिक. त्याला ना काही समजत होतं ना तो जागचा हलत होता. त्याचा घोडाही जागच्या जागीच उभा राहून मान हलवीत खिंकाळल्यासारखं करीत होता. अखेरीस आम्ही गाडीतून खाली उतरलो. मी पुन्हा बाळूला खांद्यावर टाकून निघालो. माझे हात मोकळे नव्हते, पण कृष्णरावांनीच शर्टच्या खिशात हात घालून घोडागाडीवाल्याला पैसे दिले. मी बाळूला खांद्यावर टाकून असा कुठपर्यंत जाणार होतो कुणास ठाऊक. एवढ्यात एक लहानसं वळण घेऊन आम्ही एका गजबजलेल्या रस्त्यावर आलो. कमाल झाली. आता लागलेला हा रस्ता माझ्या चांगल्याच ओळखीचा होता. वर्दळ अगदी नेहमीसारखीच होती. ती वेळ आश्चर्य करत बसण्याची नव्हती. समोरून येणारी एक टॅक्सी मी थांबवली. बाळूला आत ठेवलं. बावचळल्यासारखे बघत उभ्या असलेल्या कृष्णरावांनाही मी आत ढकललं. त्यांच्या बाजूचा दरवाजा आतून लावून घेतला. मग पुढचा दरवाजा उघडून मी आत बसलो. मीटर टाकला आणि ड्रायव्हरला पत्ता सांगितला. एवढा वेळ गप्पच बसलेले कृष्णराव अचानक कंठ फुटल्यासारखे म्हणाले, काय हो, तुम्ही आहात तरी कोण? मला सांगाल का? मी फक्त माझं नाव सांगितलं, पण तेवढ्यावर त्यांचं समाधान झालेलं दिसलं नाही. म्हणून मी माझ्या कंपनीचं नाव सांगितलं. हे त्यांच्या माहितीचं नव्हतं. मात्र मी कॉलेजचं नाव सांगितलं ते अर्थातच त्यांच्या मुलीचं कॉलेज म्हणून त्यांच्या ओळखीचं होतं. एवढ्या संभाषणानंतरही कृष्णरावांचं समाधान झालेलं दिसलं नाही. पण ते आणखी काही बोलणार एवढ्यात डॉक्टर गुप्ताचे क्लिनिक आले. गुप्ताने ताबडतोब त्याच्या नर्सिंग होममध्ये बाळूला ॲडमिट करून घेतलं. मला म्हणाला, नशीब या पोराचं की तू त्याला लगेच घेऊन आलास. आणखी प्रहर गेला असता तर काही खैर नव्हती. या पोराला इतका अशक्तपणा आलाय की केवळ तुझ्यामुळेच. त्याने बराबर ट्रीटमेंट सुरू केली आणि इट्राव्हिनस लावलं. इतर औषधांचाही मारा सुरू केला. कृष्णराव हे सारं अद्भुत काहीतरी घडत असल्याप्रमाणे थक्क होऊन बघत होते. काय घडत आहे याचा जरा काही ताळमेळच त्यांना लागत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचा पूर्ण अपरिचिताचा भाव इतका काही दाट होता की पाहता पाहता चक्कर येऊन ते खाली पडणार असं वाटत होतं. गुप्ता आणि त्याचे सहकारी यांनी रात्रभर झगडा दिल्यानंतर पहाटे पहाटे बाळू शुद्धीवर आला. सकाळी त्याने डोळे उघडून वडिलांना ओळख दाखवली तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. तुम्ही देवमाणसं आहात. तुम्ही माझ्या जवळजवळ हातच्या गेलेल्या मुलाला वाचवलंत. त्यात काय? गुप्ता हसून म्हणाला, मी डॉक्टरांचं कर्तव्य केलं. हा
बाळूला वेळेत घेऊन आला म्हणून तो वाचला. हे तर थोरच आहेत. कृष्णराव म्हणाले. कुठून कसे आले, त्यांना कोणी आमच्याकडे धाडलं समजत नाही. या जगात आपल्या समाजाच्या पत्नीकडे कितीतरी गोष्टी असतात. या जगात आपल्या समजण्याच्या पलीकडे कितीतरी गोष्टी असतात. नंतर सद्गदित होऊन मला म्हणाले, तुम्ही माझ्या एकुलत्या एका मुलाचा प्राण वाचवलात. काहीही केलं तरी तुमच्या उपकाराची फेड होणार नाही, खरं ना? नाही. मी म्हटलं, एक गोष्ट करून तुम्ही माझ्या उपकाराची फेड करू शकता. खरंच? सांगा सांगा, काय करू मी? त्यांनी अधीरपणे विचारलं. मी सांगेन ते कराल माझ्यासाठी? नक्की? हो हो, मी शब्द देतो, ते म्हणाले. तुमची मुलगी बुद्धिमान आहे. तिला लेखनाची आवड आहे. तुम्ही तिचं शिक्षण थांबवायचं नाही. तिला पाहिजे तेवढं शिकू द्यायचं. जमेल हे तुम्हाला? पण मी तिच्याच भल्यासाठी. तुम्ही मला शब्द दिलाय, मी ठामपणे म्हटलं. ठीक आहे. थरथरत्या आवाजात कृष्णराव म्हणाले, शिकू दे तिला पाहिजे तेवढं, मात्र काही वेडवाकडं होऊ न देण्याच्या जबाबदारीवर. माणूस हटवादी होताच, पण आत्ताचा प्रसंगच असा होता की बिलकुल वादावादी न होता त्याला माझं म्हणणं बिनविरोध मान्य करावंच लागलं होतं. यानंतर आता ती दररोज कॉलेजमध्ये भेटणार याची मला खात्री होती. वडिलांचा विरोध मावळल्यानंतर आता ती परीक्षेचा फॉर्म भरून उत्साहाने अभ्यासाला सुरुवात करू शकणार होती. मीही तिला यथाशक्ती माझं प्रेम दिलं. मीही तिला यथाशक्ती मदत करणार होतो. पण त्या दिवसानंतर आश्चर्य म्हणजे पुन्हा कधीही ती कॉलेज लायब्ररीत भेटली नाही. बाळू पूर्ण बरा होईपर्यंत कदाचित तिला घराबाहेर पडता येत नसेल अशी मी मनाची समजूत काढली. पण तिने परीक्षेचा फॉर्म भरला की नाही हे तरी मला कळवायलाच हवं होतं. अशी कशी ही माणसं त्यांच्यासाठी काही करू पाहणाऱ्याला ती अशी लगोलग कशी विसरून जातात. शेवटी न राहून मी स्वतःच तिच्या घरी जाण्याचं ठरवलं. हमरस्ता मध्येच संपून एक लहानसं वळण लागायचं. ते वळण पार केलं की तिची ती शांत, अजिबात वर्दळ नसलेली गल्ली. पत्ता डोक्यात घोळवत मी हमरस्त्यावरून चालत राहिलो. बऱ्याच वेळानं माझ्या लक्षात आलं की ते वळण टाकून आपण पुष्कळ पुढे आलो. मी मागे फिरलो आणि परत बरेचसे अंतर चाललो. पण छे, काही केल्या ते वळण लागेच ना. हमरस्त्याला लागून असलेल्या सगळ्या गल्ल्या गुच्छा मी शोधून पाहिल्या, पण सगळ्या गजबजलेल्या, माणसांनी वाहनांनी भरलेल्या, चकचकीत लखलखीत दुकानांनी सजलेल्या एखाद्या शांत निर्मनुष्य गल्लीची कल्पना देखील तिथे करणं चुकीचं होतं. कोणाला काही विचारावं तर त्याने वेड्यातच काढलं असतं. पण मग त्या कुटुंबाशी संपर्क साधायचा कसा? मी माझी अडचण डॉक्टर गुप्ताला सांगितली. गुप्ता माझ्यापेक्षा वयाने 7-8 वर्षांनी मोठा होता. पण एकदा हायकिंगला गेलो असताना आमची जी मैत्री झाली ती कायमची. डॉक्टर असूनही त्याला वाचनाची, विशेषतः स्वतःची मातृभाषा नसलेल्या मराठी वाचनाची आवड होती. त्याचा डॉक्टरी पेशा आणि नवीन वाचलेलं पुस्तक याविषयी गप्पा मारायला त्याला जे गिऱ्हाईक
हवं असे ते मी होतो. वाढत्या मैत्रीबरोबर आम्ही एकमेकांना स्वतःच्या वैयक्तिक समस्या देखील सांगायला लागलो होतो. मला वाटतं आपण हा सगळा प्रकार विसरलेलाच बरा. बऱ्याच चर्चेनंतर गुप्ताने निष्कर्ष काढला. अनेक शास्त्रीय अशास्त्रीय कोनांमधून विचार करूनही तेव्हा जे झालं त्याचं काहीच स्पष्टीकरण मिळत नव्हतं. तेव्हा दुसरा काय मार्ग उरला होता? आणि दिवसचे दिवस वाट पाहूनही जेव्हा ती परत कधीच लायब्ररीत आली नाही, तेव्हा पुन्हा पहिल्याप्रमाणेच एकट्याने अभ्यास करण्याखेरीज तरी दुसरा काय मार्ग होता? आणि तरीही गुप्ता ज्या सहजपणे विसरायला सांगत होता त्या सहजपणे मला ते प्रकरण विसरणं शक्य नव्हतं, कारण गुप्ताने तिला पाहिलेलं नव्हतं आज. आणि तरीही काळाच्या ओघात मी ते सारं विसरलो जरी नाही तरी फारसं मनाला लावून न घेण्याची सवय केली एवढं खरं. आणखी 5-6 वर्ष गेली. मी आता बँकेत अधिकारी म्हणून नोकरीला लागलो होतो. अजून गाडी परवडत नव्हती, पण झक्कपैकी होंडा घेतली होती. गुप्ताने आपल्या नर्सिंग होमचा मजला वाढवण्याची तयारी चालवली होती आणि अचानक एके रात्री मला त्याचा फोन आला. असशील तसा निघून ये. समथिंग इज व्हेरी एक्साइटिंग. खरंच काहीतरी एक्साइटिंग हाती लागणार आहे हे गुप्ताच्या आवाजावरून जाणवत होतं. रात्रीचे 10 वाजले होते. तरीही मी गुप्ताच्या घरी जाऊन थडकलो. बराच वेळ गुप्ता टेरिफिक, यू विल नेव्हर बिलीव्ह असंच काही बाही विलक्षण उत्तेजित आवाजात म्हणत राहिला. शेवटी मी त्याला विचारलं, कशाबद्दल बोलतोयस तू? द मिस्ट्री इज फायनली सॉल्व्ड, तो म्हणाला आणि त्याने माझ्यासमोर एक बाइंड केलेलं पातळसं मराठी पुस्तक टाकलं. हत्येच्या पुस्तकातल्या मिस्ट्रीबद्दल बोलतोयस तू? मी थोडं निराश होऊन म्हटलं. उघडून बघ, त्याने आव्हान दिलं. मी पुस्तक उघडून पाहिलं. पहिल्याच पानावर पुस्तकाचं नाव होतं स्मृती समिधा. खाली लहान टाईपात एका सामान्य स्त्रीचे आत्मवृत्त. त्या खालची ओळ वाचून मी उडालोच. ती होती लेखिका कृष्णकन्या M.A. कृष्णकन्या, तिचं शिक्षण पुरं झालं. तिने स्वतःचं आत्मवृत्त लिहिण्याचं स्वप्न पुरं केलं. ते छापून जुनंही झालं. म्हणजे हे झालं कधी? रहस्याचा उलगडा झाला असं गुप्ता म्हणतो. मला तर रहस्य अधिकच गहन झालंय असं वाटतंय. लायब्ररीत मिळालं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात. गुप्ता म्हणाला. सहज रजिस्टर पाहत होतो. कृष्णकन्या नाव दिसल्यानंतर पुस्तक शोधून घरी घेऊन आलो. पुस्तक 1948 साली छापलेलं होतं. त्याच्या आधी 2-3 वर्ष लिहून झालं असावं. तुमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती, गुप्ता म्हणाला. पण तुझ्या कितीतरी आधीच्या, बहुधा 1935च्या बॅचची. गुप्ताने पुस्तक एका बैठकीत वाचून काढलेलं दिसत होतं. वर एका विशिष्ट ठिकाणी त्याने खुणेसाठी बुकमार्क ही घालून ठेवला होता. मी ते पान उघडून वाचू लागलो आणि वाचत गेलो. गालातल्या गालात हसत गुप्ता माझी प्रतिक्रिया पाहत होता. मजकूर असा होता. या प्रकाराला काय नाव द्यावं तेच कळत नाही. एका संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे लायब्ररीत अभ्यासाला बसले असताना अचानक एक तरुण आत आला आणि आपण रोजच या जागी अभ्यासाला बसतो असं म्हणू लागला. सुरुवातीला मी थोडीशी घाबरले, पण नंतर लक्षात आलं की हा तरुण
कुठून आला ते जरी मला कळलं नाही तरी धोकादायक निश्चितच नव्हता. उलट त्याने आस्थेवाईकपणे माझी चौकशी सुरू केली. माझ्या वडिलांची मी पुढे शिकावं अशी इच्छा नाही असं मी त्याला सांगितलं. त्याने तर तो फारच संतप्त झाला. मी तुझ्या वडिलांची समजूत पटवतो असंही प्रस्ताव त्याने मांडला, पण ते शक्य नव्हतं. शिवाय त्यावेळी घरात मलेरियाने भाऊ आजारी होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावतच चालली होती. त्यानंतर 2च दिवसांनी त्या तरुणाने माझ्यासोबत घरी येण्याचा आग्रह धरला. आता बहुधा याची आणि नानांची खडाजंगी उडणार या कल्पनेने मी अगदी गारठून गेले. आधी मी कॉलेजमधल्या तरुणाला घेऊन घरी आले. एवढंच नानांचा तिळपापड व्हायला अगदी पुरेसं होतं. पण काय चमत्कार! त्याने बाळूची बेशुद्धावस्था पाहिली आणि सरळ त्याला उचलून तो चालू लागला. नानाही त्याच्या पाठोपाठ गेले. त्याने म्हणे बाळूला कुठेच एका मोठ्या दवाखान्यात नेलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. आता इकडे जवळपास कोठेही मोठे दवाखाने नाहीत. असले तरी तिथेही मलेरियासाठी फार मोठे औषधोपचार नाहीत. असलेच तर कोणा राजे रजवाड्यांसाठी असतील, सर्वसामान्य माणसांसाठी तर मुळीच नाहीत. असे असताना बाळूवर औषधोपचार कोणी केले आणि 2च दिवसात तो टुणटुणीत बरा कसा झाला हे मला व नानांनाही कळलं नाही. मात्र त्याने नानांकडून माझ्या पुढील शिक्षणासाठी परवानगी मिळवली हे त्यांनीच स्वतः मला सांगितलं. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मात्र आमच्या आयुष्यात अशा रीतीने सुख निर्माण करून तो देवदूत, होय मी तरी त्याला देवदूतच म्हणेन, जो नाहीसा झाला तो मला परत कधीच भेटला नाही. मी त्यानंतर नियमितपणे कॉलेज लायब्ररीत जात राहिले, परंतु तो मात्र कधीच आला नाही. या सर्व गूढ गहन प्रकाराचा मी विचार करते तेव्हा मन विस्मयाने भरून जातं. मात्र कसलंही स्पष्टीकरण मिळत नाही आणि फार तर एवढंच म्हणता येईल की मी संकटात असताना अत्यंत उत्कटतेने परमेश्वराचं स्मरण केलं असेल आणि त्यावेळी मला संकटातून सोडवण्याकरता परमेश्वरानेच आपला दूत पाठवून माझ्या मनासारखं केलं असेल. मला तरी या प्रकाराचं दुसरं काहीही पटण्यासारखं स्पष्टीकरण देता येत नाही. कदाचित काही वाचक तर असा प्रकार घडला या माझ्या विधानावर देखील अविश्वास दाखवतील. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की मी वर जे लिहिलं आहे ते अगदी 100% सत्य आहे. मी आणि गुप्ता एकमेकांकडे पाहत बसलो. जे घडलं ते सुमारे 60 वर्षापूर्वी. यामुळे गुप्ताने म्हटल्याप्रमाणे काही गोष्टींचा उलगडा होत होता. निर्मनुष्य रस्ता, घोडागाडी, औषधांची वाण, स्त्री शिक्षणाला विरोध आणि कृष्णरावांना शहरात हॉस्पिटलात फिरताना वाटलेलं आश्चर्य. आता या सगळ्यांची संगती लागत होती. संगती लागत नव्हती ती एकाच गोष्टीची. आजच्या काळातला मी त्या काळात कसा काय खेचला गेलो होतो. तो नीतीचा विक्षिप्तपणा होता की ती संकटात सापडलेल्या त्या तरुणीच्या इच्छेची तीव्रता होती. मी गुप्ताकडून स्मृतिसमिदा घेऊन गेलो. मी ते तासाभरात वाचून टाकलं, पण रात्रभर ते माझ्या डोक्यात अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी फिरत राहिलं. पुस्तकाच्या शेवटच्या पानांवर कृष्णकन्याच्या इतर लिखाणांची यादी दिलेली होती.
त्यात 2 कथासंग्रह, 2 काव्यसंग्रह आणि 1 कादंबरी इतक्या साहित्याचा उल्लेख होता. चरित्रात नानांच्या मृत्यूचा उल्लेख होता. बाळू बोटीवर नोकरीसाठी निघून गेल्याचा उल्लेख होता. मात्र लेखिकेला कोणाची साथ मिळाली का? तिचा विवाह झाला का? झाला असल्यास तो सुखाचा झाला का? तिला मुलेबाळे झाली का? याचा काहीच उल्लेख त्यात नव्हता. जणू ते सारे एका दाट धुक्यात नाहीसे झाले होते. त्यानंतर महिनाभराची गोष्ट. पुस्तक मिळाल्यानंतर लगेच हे घडावं हा योगायोग समजायचा का? मी रात्री मोटरबाईकवरून कुठूनसा येत होतो. अचानक मी त्या वळणाशी आलो. इतक्या वर्षांनी ते वळण मला ओळखू येतंय न येतंय तोवर माझी बाईक उंच उडाली आणि जशी कशी हवेत फेकली जावी तशी त्याच वर्दळ नसलेल्या गल्लीवजा रस्त्यावर येऊन पोचली. आश्चर्य म्हणजे ती कुठेही आदळली नाही की आपटली नाही, घासली नाही की घसरली नाही. मांजर जसे अलगद आपल्या पायांवरच पडते तशी ती आणि तिच्या वरचा मी असे आम्ही सुरक्षितपणे येऊन थडकलो. समोरच एक भीषण प्रसंग चालला होता. 3 गोरे सोजीर एका तरुणीचे हाल करीत होते. तिच्या अंगाशी झटत होते. तिचे कपडे फाडत होते. त्यातल्या एकाचा हातात तर पिस्तूल होतं, पण ते नुसतंच भीती दाखवण्यासाठी असावं, कारण तोही झटापटीत भाग घेत होता. त्यामुळे पिस्तुलाचा नेम धरणं त्याला कठीणच होतं. 3 दारू पिऊन तर्र झाले होते. ती तरुणी त्यांना बोचकारत होती, चावत होती. शक्य तितक्या मार्गांनी ती त्यांना प्रतिकार करत होती. ती कृष्णकन्या होती. मी मोटरसायकलसकट दणकन येऊन पडल्यामुळे ते 3 प्रचंड घाबरले. वास्तविक ते 3 सशस्त्र होते. मी एकटा आणि निशस्त्र होतो. पण माझ्या मोटारसायकलसकट तिथे अचानक अवतीर्ण होण्यामध्ये त्यांना काहीतरी अलौकिक जाणवलं आणि ते तिला सोडून पळत सुटले. त्या धांदलीत मी त्यांना लाथाबुक्क्यांचा यथाशक्ती प्रसाद दिला. माझ्या फटक्याने त्यातल्या एका सोजीराच्या हातातलं पिस्तूल खाली पडलं. ते उचलून मी हवेत बार काढले, पण ते 3 त्या आधीच दिसेनासे झाले होते. खाली पडलेल्या कृष्णकन्येला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न मी करू लागलो तशी तिला एकदम रक्ताची उलटी झाली. त्या सोजीरांकडून जरी तिची अब्रू लुटली जाता जाता वाचली होती, तरी त्यांनी वाटेल तिथे तिच्या वर हात चालवल्यामुळे कुठेतरी तिला जबर मार बसला होता. नाक फुटले होते. तिथून रक्त वाहत होते. शुद्ध तर बहुधा मी तिथे येऊन पोचलो तेव्हाच गेली होती. मी तिला उचलून थोड्याशा अंतरावर एक घर होतं त्याच्या ओट्यावर निजवलं आणि ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी मोटारसायकलवरून धूम ठोकली. मी काय बोलतोय हे लक्षात यायला गुप्ताला थोडा वेळ लागला, पण माझं बोलणं ऐकताच त्याने तयारीला सुरुवात केली होती. आणखी बरोबर 15 मिनिटात आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन बाहेर पडलो. मग मात्र त्यानंतर आम्ही तासचे तास फिरलो, पण हमरस्त्यावरून भूतकाळात जाणारं ते वळण काही आम्हाला सापडू शकलं नाही. रस्ता नेहमीसारखाच माणसांनी भरला होता. वाहनांची वर्दळ नेहमीसारखीच होती, पण आम्ही मात्र वेड्यासारखे ॲम्ब्युलन्स घेऊन तिच्या सायरनने आक्रोश करीत रस्त्यामागून रस्ते
पालथे घालत होतो त्या क्षणी तिला वैद्यकीय उपचारांची अतिशय गरज होती. तिच्यापर्यंत पोचूच न शकल्यामुळे आम्ही बिरबिरत होतो. आम्ही कृष्णकन्येपर्यंत कधीच पोहोचू शकलो नाही. तिचं त्या आपत्तीमध्ये काय झालं हे आम्हाला कधीच कळू शकलं नाही. आम्ही स्मृती समिधाच्या प्रकाशकांना भेटलो. या पुस्तकाच्या लेखिकेची अखेर कशी झाली हे विचारलं, पण त्यांना त्याची काहीच माहिती नव्हती. मला आणि डॉक्टर गुप्ताला नंतर तो एक चाळाच लागला. अनेक प्रकाशकांना, अनेक वृत्तपत्रांना, अनेक संस्थांना, अनेक वाचनालयांना आम्ही कृष्णकन्या या लेखिकेचा शेवट कसा झाला हे विचारित राहिलो. कुणाहीकडे या विषयातला कसलाही रेकॉर्ड नव्हता, कसलीही नोंद नव्हती. पण आम्ही अजून आशा सोडलेली नाही. कोणी ना कोणीतरी कधी ना कधीतरी आम्हाला तिचा शेवट कसा झाला हे सांगेलच याची खात्री आहे. हा मजकूर वाचणाऱ्या वाचकांमधल्याही कुणाला तिची पूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे, नाही का? रत्नाकर मतकरी यांची कृष्णकन्या नावाची ही गूढ कथा येथे समाप्त.